पंचनामे करणे ही पीक पाहणी अहवाल जे त्याला कडे करू नका, कारण सर्व्हर डाऊन असते, ते नीट व्यवस्थित चालत नाही. त्याच्यामुळे माझ्या शेतकऱ्यांचं 2-3 वर्षापासून वाटलं झालेलं आहे. प्रत्यक्ष तातडीनं पाणी करून अहवाल देऊन तातडीनं मदत करा. तुम्ही पुढच्या वर्षी देतात ते जमणार नाही. आता मी आहे ना मैदानात, आता मग तो शेतकऱ्याचं कसं भरपाई लवकर देत नाही, कसे फसवणूक करतायत. इथून पाठीमाग आंदोलक त्यांचेच असायचे, राज्यकर्ते तेच असायचे, म्हणजे कासाला त्यांच्या ते आम्ही खोलवर जाऊन शोध घेतला ना तर याच्यातून 60-70% हेच बाहेर निघतंय की आंदोलन करणारे त्यांचेच, सत्ताधारी तेच, आणि सत्य एखादं आंदोलन करणारा असला तर त्याच्यात बी त्यांचेच लोक घुसवायचे, हे डाव असायचे त्यांचे. आता आम्ही आहेत ना शेतकऱ्यांचे कट्टर पोर आम्ही आहेत. आता कसं काय शेतकऱ्याला फसवते, मराठ्यांना फसवते, धनगर मुस्लिम दलितांना कसे फसवते, 18 पगड जातीच्या लोकांना गोरगरिबांना कसे फसवते आता बघतो. शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली, मात्र अनेक ठिकाणी त्याच्या प्रतिक्रिया वेगळ्या उमटताना पाहायला मिळतात. महिला भगिनी म्हणतात की आमच्या शेतीमालाला बाजार भाव द्या, तुमचे 1500 रुपये नको तर सगळं कर्जमाफी करा. वा पटलं आपल्याला, खरंय ना, तुमचे 1500 अरे आम्ही गमिले देतो पिकाच्या दिवशी, त्याचे फळं केलं त्या दिवशी. इथं तुम्ही केलं हे वाईट नाही, ते चांगलंच आहे योजना 100%. पण आमच्या आरक्षणाचं काय, लाडक्या बहिणींचं काय म्हणणार, ते भाज्याचं काय, त्याला आरक्षण पाहिजे ना लाडक्या बहिणीच्या भाज्याला. आणि दाजी शेतात काम करतो त्याचं काय बांधा, ते मेहनत चिखलात काम करू त्याच्या मालाला भाव द्यायचा का नाही. तुम्ही आयुष्याचं द्या हो, तुमचे 1500 नको, 3000 नको, तुम्ही आम्हाला आयुष्याच्या सुविधा द्या. आमचं हे म्हणणं आहे. आता ते दिवाळी आली जवळ, ते आनंदाचा शिराही घेणार, ते आनंदाचा शिरा देणार, ते तेल कसलं घालून ते डाळ 15 दिवस भिजायला टाकली तरी भिजत नाही, नादी लावते त्या, आता फक्त नादी लावते. या योजनांचा माहितीला फायदा होईल असं सांगितलं जातं. पैसे आमचे दादा ते शेतकऱ्यांनी जनतेचा टॅक्स GST साधी साबण घेतली तरी जागेवर 20 मिनिटं द्यावं, पहिली उदरी असायची. GST आयकर नंतर भरला जायचा, आता जागेवर हल्लो देत नाही. काही कर्तव्य दक्ष सरकार देवेंद्र फडणवीस साहेब पैसे आमचे आम्हाला देऊ राहिले 1500 पैसेच आमचे वावर इकडे नागपूरच्या आणि आम्हाला दिले ते एखादा बांगला गेला का नाही, आमचेच पैसे आम्हाला दिले. घेणार लोक कधी का नाही घेऊ लाडक्या बहिणीने, का नाही घ्यायला पाहिजे, घ्यायची पुढं कामाला